मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित माहिती देणारा हा नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. 1040 पदांसाठी ही नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, यासाठी वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे ह्या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. चला आजच्या व्हिडिओला इथे सविस्तरपणे आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड. माझगाव डाक अंतर्गत इथे ही नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात आहे. तर हे माझगाव डॉक यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या जाहिरातीसंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे. संपूर्ण नोटिफिकेशन, अप्लाय कसं करायचं, सगळी माहिती तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईटवरती इथे बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमी ही नाही आहे. चला सविस्तर जी जाहिरात आहे ती इथे आपण बघूया आता. माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड भारत सरकार अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रुटमेंट फॉर अ नॉन एक्झिक्युटिव्ह ऑन अ फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे फॉर पिरियड ऑफ 3 years अँड विच मे बी एक्सटेंडेड बाय मॅक्झिमम 1 year + 1 year. सो 3 वर्षापर्यंत इथे कंत्राटी आहे. त्यानंतरसुद्धा रिक्वायरमेंट असेल तर तुमचं जे एक्सटेंड केलं जाऊ शकतं 1 year + 1 year. सो नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट इथे आहेत. सो बऱ्याच यामध्ये पोस्ट आहे. जवळजवळ 1040 पदांसाठी ते ही भरती आहे. सो ऑनलाईन यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे आहे. सो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू झालेले आहेत 12 सप्टेंबरपासून आणि ते संपणार आहे तिथे 30 सप्टेंबरपर्यंत. शेवटची तारीख तुम्हाला असणार आहे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन यासाठी अप्लाय करायचं आहे. सो इथे ट्रेड दिलेला आहे. कोणकोणत्या ट्रेड अंतर्गत किती वॅकन्सी आहे ते त्याच्यासमोर इथे लिहिलेलं आहे. सो इथे AC रेफ्रिजरेशन मेकॅनिकच्या, कंप्रेसर अटेंडंटच्या पोस्ट आहे, ब्रास फिनिशरच्या, कारपेंटरच्या पोस्ट आहे, ड्रायव्हरच्या पोस्ट आहे. अशा वेगवेगळ्या पोस्ट इथे आहे. इलेक्ट्रिशियनच्या पोस्ट आहे 140, फिटरच्या पोस्ट आहे 217. वेगवेगळ्या इथे पोस्ट आहेत. युटिलिटी हँड स्किलच्या, हिंदी ट्रान्सलेटरच्या पोस्ट आहे. ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर मेकॅनिकल अंतर्गत, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिक अंतर्गत, पॅरामेडिकलच्या पोस्ट आहे, फार्मासिस्टच्या इथे पोस्ट आहे, प्लॅनर एक्झामिनेटरच्या पोस्ट आहे, रिगर सेफ्टी इन्स्पेक्टर, त्यानंतर केमिस्ट स्किल अंतर्गत इथे वेगवेगळ्या पोस्ट आहे. सो प्रत्येकाचा इथे ट्रेड दिलेला आहे, त्याच्यासमोर इथे वॅकन्सी दिलेली आहे. सो तुम्ही दिलेल्या ट्रेड अंतर्गत जर इथे तुमचं एज्युकेशन येत असेल तुम्ही नक्कीच याचा अप्लाय करू शकता. सो टोटल इथे नंबर ऑफ वॅकन्सी दिलेला आहे 1041 इथे ह्या जागा आहेत टोटल पूर्ण. सो ही नवीन ही जाहिरात जी आहे 1041 जागांसाठी इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर प्रत्येक पदासाठी आता इथे काय शैक्षणिक अर्हता आहे, एज्युकेशन जे काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती इथे पुढे आपण बघणार आहोत. सो इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे तुम्हाला. ट्रेडचं नाव लिहिलेलं आहे, तुमच्या ग्रेड कोणत्या अंतर्गत इथे येतात आणि त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे ते. AC रेफ्रिजरेटर मेकॅनिक यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमचं एक्झामिनेशन पास लागणार आहे. इन अ ट्रेड ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग 1 year शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स इज अ कंपल्सरी. कॉम्प्रेसर अटेंडंटच्या पोस्ट आहे स्किल्ड ग्रेड 1 अंतर्गत. सो यासाठी सुद्धा तुम्हाला काय इथे सर्टिफिकेट किंवा काय एज्युकेशन लागणार आहे ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. कारपेंटरसाठी तुमचं इथे पास नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कारपेंटरमध्ये इथे शिपराईट वूडमध्ये 1 year एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. सो प्रत्येक पदासाठी सेपरेटली ही तुम्हाला एज्युकेशन जे आहे ते इथे दिलेलं आहे. तुमच्याकडे कोणतं इथे ITI किंवा जे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दिलेलं आहे ते आहे त्यानुसार तुम्ही इथे जे आहे ते अप्लाय करू शकता. ड्रायव्हरच्या पोस्ट आहे. सो ड्रायव्हर इथे पास इंडियन आर्मी क्लास 1 एक्झामिनेशन और इक्विवलेंट एक्झामिनेशन इन अ नेव्ही और एअरफोर्स
अँड हॅज पुट ॲटलिस्ट 15 इयर सर्व्हिस इन आर्म फोर्स. ड्रायव्हर जे आहे तिथे आर्म फोर्समधून तुम्ही सर्व्हिस एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिशियनसाठी तुमचं नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट लागणार आहे. इलेक्ट्रिशियनसाठी सेम, इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकसाठी सेम, फिटरसाठी सुद्धा तुमचं इथे सेम 1 इयरचा इथे शिप बिल्डिंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे लागणार आहे. त्यानंतर पेंटरच्या पोस्ट आहे, पाईप फिटरच्या पोस्ट आहेत, सेम त्यासाठी सुद्धा इथे दिलेलं आहे. हिंदी ट्रान्सलेटरच्या पोस्ट आहे, यासाठी तुमचं फुल टाईम 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स लागेल विथ हिंदी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट अ ग्रॅज्युएशन लेवल, किंवा फुल टाईम 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स विथ इंग्लिश फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट फॉर ग्रॅज्युएशन लेवल. 1 इयर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड इंग्लिश टू हिंदी. त्यानंतर ज्युनियर QC इन्स्पेक्टरच्या ज्या पोस्ट आहे यासाठी तुमचं मस्ट हॅव पास फुल टाईम 3 इयर डिप्लोमा तुमचा इन मेकॅनिकल आणि शिप बिल्डिंग और मरीन इंजिनिअरिंग एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सेम तसंच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी, मेकॅनिकसाठी सुद्धा सेम इथे क्वालिफिकेशन लागणार आहे. पॅरामेडिकलच्या इथे पोस्ट आहे, यासाठी तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री इन नर्सिंग ऑफ अ 3 इयर ड्युरेशन आफ्टर 12th स्टँडर्ड or a government recognized university and institute, basic life support, advanced cardiac life support certification of American Heart Associate or a equivalent. नंतर फार्मासिस्टच्या ज्या जागा आहे यासाठी तुम्ही मस्ट हॅव पास SSC HSC विथ फुल टाईम 10वी-12वी तुमचं फुल टाईम कोर्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर B.Pharm किंवा D.Pharm कोणताही डिप्लोमा डिग्री दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि कॅन्डिडेट शूड हॅव एक्सपिरियन्स ऑफ अ डिस्पेन्सिंग मेडिसिन फॉर मिनिमम पिरियड ऑफ 1 इयर. 1 वर्षाचा तुमच्याकडे इथे अनुभव जो आहे मेडिसिन डिस्पेन्सिंगचा असणं गरजेचं आहे. सो प्रत्येक पदासाठीच त्याचा जो क्वालिफिकेशन आहे ते दिलेलं आहे. सो तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही क्वालिफिकेशन इथे बघा. ही जी जाहिरात आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. आता अप्लाय कसं करायचं आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ती इथे आपण बघणार आहोत. तर यासाठी वेतन तुम्हाला किती मिळणार आहे बघा. प्रत्येक पोस्टसमोर त्याची ग्रेड लिहिलेली होती. तर स्पेशल ग्रेड अंतर्गत ज्या पोस्ट यांना 22,000पासून 83,000पर्यंत, स्पेशल ग्रेड 8 लेवलच्या ज्या आहे यासाठी 21,000पासून 79,000पर्यंत, स्किल ग्रेड 2साठी 18,000 ते 68,000, स्किल ग्रेड 1साठी 17,000 ते 64,000, सेमी स्किल ग्रेड 3साठी 16,000 ते 60,000 आणि सेमी स्किल ग्रेड 1साठी 13,000 ते 49,000 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे. सो प्रत्येक तुमचं जी पोस्ट होती त्याच्यासमोर तुमचं इथे ग्रेड लिहिलेली होती. सो तुम्ही ती ग्रेड चेक करून तुमचं वेतन किती असणार आहे ते चेक करू शकता. बिसाइड द बेसिक पे, हे बेसिक पे सोबत तुम्हाला इथे दे विल बी एंटिटेड फॉर इंडस्ट्री तुम्हाला DA HRA CFF अलाउन्सेस ॲज पर अ कंपनी रूल इथे तुम्हाला जे मिळणार आहेत. Grant of annual increment will be as per company rule. The selected candidate will be governed by the ESIC Act for a purpose of a medical benefit. However, in case of operation are exempted from ESIC coverage due to enhancement of wages, they will be covered under a company's medical benefit scheme for employee and their eligible family member. So हे एक्स्ट्रा बेनिफिट जे आहे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आता यासाठी वयोमर्यादा किती आहे बघा. मॅक्झिमम एज लिमिट इज 38 इयर, 38 वर्ष इथे मॅक्झिमम वयोमर्यादा आहे. आणि मिनिमम वयोमर्यादा इथे 18 वर्ष, नॉट लेस दॅन 18 इयर, ॲज ऑन 1 सप्टेंबर 2022. गव्हर्नमेंटचं जसं रिलॅक्सेशन असतं तुम्हाला SC ST OBCसाठी तसं इथे रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड जसं ऑलरेडी सुरुवातीलाच सांगितलं 3 वर्षाचा इथे हा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, जो पुढे वाढू शकतो 1 इयर प्लस 1 इयर. सो ड्युटीज इथे काय असणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. सो यासाठी तुमची इथे रिटर्न टेस्ट होणार आहे बेस्ड ऑन अ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय देम इन अ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन तुम्ही अप्लाय कराल त्यानुसार तुमची इथे रिटर्न टेस्ट होणार आहे. द डिटेल सिक्युरिटी ऑफ अ डॉक्युमेंट ऑफ अ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल बी डन ॲट अ टाईम ऑफ ट्रेड आणि स्किल टेस्ट. बेस्ड ऑन परफॉर्मन्स ऑफ अ रिटर्न टेस्ट अँड एक्सपिरियन्स, मार्क्स ॲप्लिकेबल फॉर अ कॅन्डिडेट वुड कॉल फॉर अ ट्रेड आणि स्किल टेस्ट. The final merit list will be prepared based on a combined marks of online, written test, experience आणि ट्रेड आणि स्किल टेस्ट. त्यानुसार फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते इथे होणार आहे. सो सिलेक्शन क्रायटेरिया कसा आहे बघा. रिटर्न टेस्ट जे असणार आहे 30 मार्क्स फॉर अ
पोस्ट विच एक्सपिरियन्स इन शिप बिल्डिंग इंडस्ट्री इज नॉट रिक्वायर्ड त्यांच्यासाठी 50 मार्क्स. एक्सपिरियन्ससाठी 20 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे. ट्रेड आणि स्किल टेस्टचे 50 मार्क्स. सो हे पूर्ण दिलेलं आहे. द ऑनलाईन एक्झाम फॉर अ पोस्ट हे नावं दिलेले आहेत. इट विल बी कंडक्टेड फॉर 30 मार्क्स अँड द मार्क्स ऑप्टेन बाय कॅन्डिडेट वुड बी कन्वर्टेड इंटू 50 मार्क्स. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे करणार आहे ती सुद्धा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सो काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला इथे डेट ऑफ जॉईनिंग ॲज वेल ॲज अ डेट ऑफ रिलिव्हिंग इथे लागणार आहे. करंट एम्प्लॉयमेंटचं इथे लागणार आहे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर आफ्टर जॉईनिंग. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर अ वर्किंग इन गव्हर्नमेंट जर असेल त्यासंबंधी सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. सो संपूर्ण माहिती या PDF आहे. सो ती नीट वाचा. अप्लाय तुम्हाला कसं करायचं आहे, ऑनलाईन या पदांसाठी अप्लाय करायचं आहे. लॉग इन करायचं आहे माझगाव डाकची जी वेबसाईट आहे ऑफिशियल, जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर तिथे करिअरमध्ये जाऊन ऑनलाईन रिक्रुटमेंट नॉन एक्झिक्युटिव्ह टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती इथे दिलेली आहे. सो सुरुवातीला ही सगळी माहिती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे तुम्हाला अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. 30 सप्टेंबर तुमची इथे लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची. द कॅन्डिडेट आर नॉट रिक्वायर्ड टू सेंड अ हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ॲट MDL ॲट दिस स्टेज. सो ऑनलाईनच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. लास्ट डेट 30 सप्टेंबर असणार आहे. 12 सप्टेंबरपासून ॲप्लिकेशन जे आहे ते इथे सुरू झालेले आहे. पेमेंट मोड ऑनलाईन आहे. सो पेमेंट कसं सिलेक्ट करायची ती सुद्धा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. या महत्त्वाच्या डिटेल्स डेट ज्या आहेत इम्पॉर्टंट दिलेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. 30 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन झाल्यानंतर इथे लिस्ट लागणार आहे एलिजिबल कॅन्डिडेटची ऑफिशियल वेबसाईटवरती, जी लागेल 15 ऑक्टोंबरला. त्यानंतर लास्ट डेट फॉर अ रिप्रेझेंटेशन रिगार्डिंग इन इलिजिबिलिटी, समजा त्याच्यात तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ती लिस्ट लागेल तुमची 22 ऑक्टोंबरला. आणि टेंटेटिव्ह डेट अनाऊन्समेंट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन जी होईल तुमची 5 नोव्हेंबरला इथे डिक्लेअर केली जाईल. सो ऑनलाईन जी एक्झाम आहे त्यासाठी इथे ग्रुप केलेले आहे आणि त्याचा सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. सो बऱ्याच ह्या ज्या पोस्ट आहे या ग्रुप इथे तुम्हाला ग्रुप दिलेले, तुमच्या पोस्ट कोणत्या ग्रुप अंतर्गत येतात. सो इथे ग्रुप A अंतर्गत आहे, ड्रायव्हर ग्रुप F अंतर्गत आहे. सो असे वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत इथे. सो तुम्हाला ज्या पदांसाठी अप्लाय करायचं आहे त्याचा ग्रुप तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्याचा डिटेल सिलेबस इथे खाली याच्यामध्ये दिलेला आहे. तो जनरल नॉलेजचे जो आहे तो सगळ्यांना सेम असणार आहे इथे सगळ्या पदांसाठी. यामध्ये जनरल नॉलेज अबाउट तुम्हाला MDL रेफरन्स वेबसाईट, प्रोजेक्ट्स, पाईपलाईन, नेम, शिप्स डिलिवर्ड. सो माझगाव डॉक संबंधी जनरल नॉलेज तुम्हाला. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड त्याचे तुम्हाला मॅथमॅटिक्स, पर्सेंटेज, एरिया, प्रायमीटर रेशो यासंबंधी येतील. आणि जो ग्रुप दिलेला होता टेक्निकल नॉलेज जे असणार आहे, सो तुमचं पोस्ट जी आहे कोणत्या ग्रुप अंतर्गत येते त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय तो जो सिलेबस आहे तुम्हाला चेक करायचा आहे. ग्रुप A अंतर्गत असेल तर तुम्हाला इथे वर्कशॉप ऑफ कॅल्क्युलेशन, जनरल सायन्स, मोशन. ग्रुप B अंतर्गत असेल तर मेकॅनिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री संबंधी क्वेश्चन येतील. ग्रुप E ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट येतात तर ह्यामध्ये तुम्हाला फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रग डिस्पेन्सिंग, ड्रग हायपरसेन्सिटिव्ह, ड्रग डोसेस हे क्वेश्चन येतील. ग्रुप G अंतर्गत इथे ग्रामर, कम्प्रेन्शन, सेंटन्स, कॉम्प्लिकेशन. सो कोणत्या ग्रुप अंतर्गत तुमची पोस्ट आहे ती तुम्हाला इथे करायची आहे. स्वतःही तुम्हाला इथे दिलेलं आहे ऑनलाईन कशा प्रकारे फी पे करायची आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सो खूप छान ही सुवर्ण संधी आहे. 1000पेक्षा जास्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो संपूर्ण माहिती जी आहे या संबंधीची इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. कारण की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत इथेही सरकारी नोकरीची छान इथे सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.